नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर अक्षय येवलाजी. त्यांचंही या क्षेत्रामध्ये मागच्या 5-6 वर्षांपासून फार अतिशय महत्त्वपूर्ण योगदान आहे आणि एक इंजिनियर म्हणून पण ते कॉन्ट्रिब्यूट करत आहेत आणि एक बिल्डर डेव्हलपर म्हणून पण कॉन्ट्रिब्यूट करत आहेत. तिसरं कॉन्ट्रॅक्टिंग किंवा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा त्यांचं काम चालू आहे. त्यामुळे हा सगळा त्यांचा प्रवास कसा आहे, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, या सगळ्या संदर्भात आपण गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. तर नमस्कार सर. तर गप्पांची अर्थातच आपण सुरुवात अशी करूया थोडंसं भूतकाळात जाऊन, की तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती आणि तुम्ही या क्षेत्रात कसं आलात? आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक मला त्याच्यात ॲडिशन हवं आहे, की सिव्हिल इंजिनिअरिंग बरोबर तुम्ही मास्टर्स सुद्धा केलेलं आहे आणि पर्टिक्युलरली मॅनेजमेंटमध्ये. आपण असं म्हणतो रिअल इस्टेटमध्ये खूप मॅनेजमेंट आहे, पण बरेचसे लोकं हे फक्त तिथपर्यंतच थांबतात. तर तुम्ही त्याच्या पुढे जाऊन ते मॅनेजमेंट केलं, तर त्याही कोर्सविषयी तुमच्याकडनं ऐकायचं आहे. ओके. मी बेसिकली नाशिकमध्येच स्कूलिंग केलं आहे माझं अशोका युनिव्हर्सल स्कूलमध्ये. त्याच्यानंतर 11वी-12वी नाशिकमध्येच होतो. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगसाठी मी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेला होतो. अच्छा. इंजिनिअरिंग पास आउट झाल्यावर मी नाशिकला आलो. विचार करत होतो काय करू. माझे वडील एक लँड डेव्हलपर होते. नॉट इन टू कन्स्ट्रक्शन, लँड डेव्हलपमेंटमध्ये होते. तर मी विचार करत होतो काय करू. म्हणजे मला कन्स्ट्रक्शनमध्ये होता थोडाफार इंटरेस्ट, बट मग नंतर माझे वडील म्हटले की तू एकदा मॅनेजमेंट कोर्स करून बघ. तर त्याच्यासाठी मी NMIMS ला जॉईन केलं, रिअल इस्टेट मॅनेजमेंट. तिकडून कोर्स केला. त्याच्यानंतर तिथं माझी प्लेसमेंट झाली वाधवामध्ये. तिथं मी ॲज अ क्लोजिंग मॅनेजर म्हणून होतो. तर तिकडे जे कस्टमर यायचे त्यांच्याशी डील क्लोज करायचो मी. आणि ते झालं, 1 वर्ष केलं मी ते. मग त्याच्यानंतर नाशिकला आलो आणि इथं डॅड सोबत राहून कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये गेलो. मग तिथून जर्नी स्टार्ट सुरू झाली. झाली. बरोबर. पण त्याच्यातला एक महत्त्वाचा टप्पा मला हवा आहे, की वडील लँड डेव्हलपमेंट क्षेत्रात होते. तुम्ही आता कन्स्ट्रक्शनमध्ये आहात. तर जेव्हा पहिला प्रोजेक्ट इंडिव्हिज्युअल केला असेल, तर त्याची काही आठवण आहे का? तो करताना काही थोडंसं दडपण, प्रेशर आलं किंवा तो अनुभव कसा होता? कुणाच्या रेफरन्सनं तो प्रोजेक्ट मिळाला? ते कसं झालं, वडिलांचे पार्टनर्स होते काही. ते कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये होते. तर त्यांच्यासोबत आम्ही पहिला प्रोजेक्ट केला. तरी स्टार्टिंगला ब्लँक होतं. इंजिनिअरिंग करून आलो होतो तरी प्रॅक्टिकली काही माहीत नव्हतं. स्क्रॅच पासून चालू करायला लागलं. साईटवर थांबायचं, काय चालू आहे काय बघायचं. स्टार्टिंगला गोष्टी समजून घ्यायच्या हे ठरवलं होतं. मग पहिली साईट सगळं समजून घेतलं. मग सेकंड साईट पासून काम हातात घेतलं. या हिशोबाने केलं. फक्त वडिलांचे कॉन्टॅक्ट होते म्हणून ती हेल्प झाली. नक्कीच. ती तर फार महत्त्वाची असते. घरच्यांचा सपोर्ट फार कुठल्याही क्षेत्रात महत्त्वाचा आहे. मग पुढचा प्रश्न येतो, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही साईटवर गेलात. साईटवर प्रॅक्टिकल नॉलेज थोडं कमी होतं सुरुवातीला आणि मग हळूहळू तुम्हाला कळायला लागलं. मग त्यातलाच एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लेबरचा पुन्हा एकदा, की जेव्हा लेबर बरोबर आपलं इंटरॅक्शन सुरू होतं, तेव्हा मग ते लेबर मॅनेजमेंट कसं केलं तुम्ही? लेबर मॅनेजमेंटचा सिंपल फंडा आहे, गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने सांगा. आणि दुसरी गोष्ट आहे, कोणत्या कामासाठी कोणता माणूस पाहिजे ते आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे प्लास्टरचा माणूस चांगला आहे की नाही त्याची परख पाहिजे. तो चांगला असेल तरच त्याला काम द्यायला हवं असं मला वाटतं. सो जो माणूस ज्या फील्डमध्ये एक्सपर्ट आहे त्या फील्डचंच काम त्याला दिलं गेलं. तर तसं केलं तर ते सोपं जातं आणि त्यांना पण अंडरस्टँडिंग असते की बिल्डरला काय हवं आहे आणि ते स्मूथ जातं. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये आपण नेहमी म्हणतो, की एखादी केलेली आपण वास्तू किंवा एखादी बिल्डिंग ती पुढची 50-60 वर्ष टिकणारी असते, की जी आपण टिकावी प्रयत्न करतो. तर मग क्वालिटी कन्स्ट्रक्शनसाठी काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? ओके. क्वालिटीसाठी सिंपल आहे. फर्स्ट रूल आहे की मटेरियल चांगलं वापरणं. हे बेसिक रूल आहे. कॉस्ट कटिंग हा सेकंडरी थॉट पाहिजे. ॲज अ बिल्डर म्हणून सगळे तेच विचार करता की पैसे कुठे वाचतील, कारण की सगळ्या कस्टमर्सला घरं जे आहे ते स्वस्तात हवे असतात. बट स्वस्तात बनवले म्हणजे ते विकले जात नाही असं नसतं. तिच्यात क्वालिटी लागतेच. आणि वडिलांपासून एकच गोष्ट शिकवली आहे की क्वालिटी इम्पॉर्टंट आहे आणि क्वालिटीच्या पुढे काहीच नाही. म्हणजे मी पण जेव्हा विचार करतो, मला लोक विचारतात की काय स्टँडर्ड पर्यंत क्वालिटी पाहिजे. मी त्यांना एकच सांगतो, बाबा माझा 2 वर्षाचा मुलगा आहे, तो मोठा झाल्यावर एकच सांगायला पाहिजे की माझ्या डॅडानी बिल्डिंग बांधली. क्या बात आहे. वाह! हे फार उदाहरण महत्त्वाचं आहे, कारण की खरंच 2 जनरेशन त्याच्यात राहत असतात एखाद्या घरामध्ये. मग दुसरं ज्या क्वालिटीबद्दल आपण बोलतोय, तर तशीच क्वालिटी, कारण तुम्ही पुण्यात पण शिक्षण घेतलेलं आहे. तुम्ही एवढं सगळं करून आता नाशिकमध्ये आलात.
तर मग नाशिकच्या जिल्ह्याच्या विकासाच्या विजन बद्दल जर बोलायचं झालं तर तुम्हाला काय वाटतं? Yes. तुम्ही आता मुलाचं एक्झाम्पल दिलं, हो. तर त्याला कसं नाशिक बघायला आवडेल असं तुम्हाला वाटतं? बरोबर. नाशिक बघितलं जाईल तर इन्फ्रास्ट्रक्चर वाईज बेस्ट आहे. म्हणजे आता ज्या हिशोबाने डेन्स पॉप्युलेशन आहे, त्या हिशोबाने बाकीचे सिटीज कंपेअर केलं तर इन्फ्रास्ट्रक्चर फार चांगलं आहे आपलं. आपल्याकडे पाणी आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, सगळं आहे. आणि मोठे कंपनीज पण आहे, वर्किंग पण करताय. फक्त काही थोडी बूस्टची गरज आहे नाशिकला. मोठे कंपनीज काही त्यांना सबसिडाईज केलं गव्हर्नमेंटनी, तर थोडी बूस्टिंग होईल. त्या हिशोबाने हाय पेइंग जॉब्स क्रिएट करण्याची गरज आहे. हाय पेइंग जॉब्स आले नाशिकला तर मार्केट चांगलं होईल. आपलं लोकेशन बेस्ट आहे, आपल्याकडं फॅसिलिटीज पण आहे, तर ते होणं शक्य आहे इझिली. फक्त थोडं गव्हर्नमेंटकडून बूस्ट भेटायला पाहिजे. बरोबर आहे. मग इंडस्ट्री आणि एम्प्लॉयमेंट हे जर दोन महत्वाचे तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे मुद्दे, तर मग आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं एक चांगल्या इंडस्ट्री नाशिकमध्ये येण्यासाठी? येस. जसं की काही आता आय-टी पार्कचा मुद्दा पण फार दिवसापासून अटकला आहे वगैरे. हो. तर आय-टी पार्कला काय सबसिडी पाहिजेल का आमच्याकडून काही इन्फ्रास्ट्रक्चर हवं असेल, तर ते सगळं बसून म्हणजे मोठ्या लीडर्सनी ते बसून सॉर्ट करायला पाहिजे. बरोबर. नाशिकमध्ये एज्युकेशन वाईज इथं चांगले कॉलेजेस पण आहे. म्हणजे कॉलेजेसमुळे मुलं पण चांगले पास आउट होत आहेत. ते सगळे मुंबई, पुण्याला जातात जॉबसाठी. तर आपल्याला ते लोकं कसं नाशिकमध्ये काम करतील ते बघायची गरज आहे. बरोबर. सो त्याच्यासाठी आय-टी पार्क एक बूस्ट भेटायला पाहिजे त्या बरोबर, गोष्टीला. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्याचे बघता आणि मग म्हणता की हे स्टील घेऊया आपण? येस, येस. आता टेक्निकली म्हणायचं तर सगळ्यांना माहिती आहे डक्टिलिटी, स्ट्रेंथ, पुलिंग स्ट्रेंथ वगैरे बघायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तर फर्स्ट प्रायमरी आपण बघतो. आणि सेकंड त्याचं ब्रँड व्हॅल्यू आणि त्याची सर्व्हिस ही बरोबर. सेकंड गोष्ट आहे. तर ब्रँड व्हॅल्यू आणि सर्व्हिस ही सेकंड गोष्ट आहे जी आपण बघतो. आणि आयकॉन स्टीलचं म्हटलं तर खरंच चांगली सर्व्हिस आहे ओके. आणि ब्रँड व्हॅल्यू पण चांगली आहे त्याची. ओके. तो मी कधी कोणत्या कस्टमरला सांगतो की मी आयकॉन स्टील वापरतो आहे, तर त्याला सॅटिस्फॅक्शन वाटतं. ओके. कस्टमर्सला पण माहिती आहे आयकॉन स्टील चांगलं आहे. ओके. मग आयकॉनच्या डिलिव्हरी अवेलेबिलिटी, कॉस्ट त्याबद्दल काय तुमचं? आता डिलिव्हरी तर आहे. मला T+1 म्हणजे एका दिवसात डिलिव्हरी होते. मोठी क्वांटिटी असले तर 1 दिवस लागतो. त्या हिशोबाने कॉस्ट वाईज पण चांगली आहे. म्हणजे कॉम्पिटिशनच्या हिशोबाने चांगला रेट देते. त्या हिशोबाने आहे. दुसरं आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही सुरुवातीला सांगितलं जसं पहिल्या दिवशी तर प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स नव्हता, पण सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये रोज एक नवीन एक्सपिरियन्स. त्यामुळे किती एक्सपिरियन्स घेतला तरी तो कमीच पडतो. तर मग असा एखादा प्रोजेक्ट किंवा प्रसंग आठवतोय का की तुम्ही साईटवर गेलात आणि काहीतरी प्रॉब्लेम आला आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्ही कसं शोधलं? कुणाची तरी मदत घेतलीत, कुणाच तरी गायडन्स घेतलात, काहीतरी पुन्हा अभ्यास केला वगैरे, असं एखादं उदाहरण आहे का? आता आमच्या इंडस्ट्रीमध्ये अडचणी तर रोज म्हणजे दर सेकंडला येत असतात. आणि म्हणजे दिवसाचे नाही म्हटले तरी 100 ते 150 कॉल्स असतात. ते 100 कॉल पैकी 80 कॉल फक्त प्रॉब्लेमचेच असतात. तर एव्हरी सेकंड तो सॉल्व्ह करणं हे इम्पॉर्टंट आहेच. आणि कोणतीही गोष्ट शांततेने सॉल्व्ह करणं ही एक गोष्ट आहे. आता प्रसंग भरपूर आहे. आता म्हणजे लेबरचा प्रॉब्लेम असेल, ब्लॅक कॉटन सॉइलचा प्रॉब्लेम आहे, टेक्नॉलॉजीचा प्रॉब्लेम आहे, मटेरियलचा कुठलाही एखादा प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन असं काय आठवतंय का? आता एकदा एक कस्टमर आले होते आमच्याकडे. तर आमचं फुटिंग वरतीच काम चालू होतं. तर त्यांनी एकच प्रश्न विचारला, बाबा रे वास्तूच्या हिशोबाने आहे का? तर आपण बेसिक वास्तू सगळीकडे फॉलो करतो, पण कधी कधी काय असतं टेक्निकल रिझन्समुळं आपल्याला काही गोष्टी करता येत नाही. जसं त्या साईटवरती बेसमेंट होतं. बेसमेंटच्या इकडे मला पाण्याची टाकी घ्यायची होती. युजली पाण्याची टाकी ही नॉर्थ ईस्ट कॉर्नरला येते. पण नॉर्थ ईस्ट कॉर्नरला माझं बेसमेंट आणि खाली हार्ड रॉक होता. तर हार्ड रॉक मध्ये खाली जाऊन मला तो पाण्याची टाकी नव्हती काढता येत. तर ते वास्तूच्या हिशोबाने नव्हतं बसत. बट त्या कस्टमरनी मला जेव्हा तो पहिला म्हणजे माझं खालीच काम चालू होतं आणि त्यांनी मला प्रश्न विचारला की बाबा वास्तूच्या हिशोबाने आहे की नाही, तर मला त्याला असं ठामपणे सांगता नाही आलं की बाबा हे. तर मग मी इन्स्टंटली वास्तू कन्सल्टंटला कन्सल्ट केलं. मी त्यांना विचारलं दुसरी डायरेक्शन काय असू शकते, पण शेवटी त्यांनी सांगितलं की तीच डायरेक्शन आहे. तर सगळे टेक्निकली सगळं RCC डिझायनर वगैरे सोबत बसून नॉर्थ ईस्ट कॉर्नरलाच टाकी कशी काढायची ते
घेतलं आणि आज ती टाकी नॉर्थ ईस्ट कॉर्नरलाच आहे. क्या बात आहे. Yes. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते हा. म्हणजे या फील्डमध्ये आता जे यंग इंजिनियर्स येतात Yes. त्यांना तुम्ही काय सल्ला किंवा काय ऍडवाइस द्याल? डेफिनेटली हा जो सेक्टर आहे आपला, हा एकदम प्रॉमिसिंग सेक्टर आहे. इथं सगळ्यांनी यायलाच हवं. फक्त स्टार्टिंगला स्ट्रगल असतो. कोणी जॉब पण करत आहे ॲज अ इंजिनियर, 5-10 वर्ष हाय पेइंग जॉब नसता. बरोबर. जस्ट बिकॉज कारण की प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स फार इम्पॉर्टंट आहे. प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स झाला की सगळ्यांना चांगला सॅलरी, चांगलं रेप्युटेशन आणि चांगल्या गोष्टी भेटतात. फक्त तुम्हाला जे 5-10 वर्ष स्ट्रगल करायचं असतं, ही स्ट्रगल एकदा काढली तर सगळं बरोबर होईल. क्या बात. Yes. सो हे होते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर अक्षय येवला सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे कुठल्याही कन्स्ट्रक्शनचा बेस हा फार महत्त्वाचा असतो. त्याच्यावरती सगळी बिल्डिंग उभी असते. त्याच्याप्रमाणे तुमच्या करिअरचा बेस आहे जो थेअरी प्लस प्रॅक्टिकल असा जर तुम्ही Yes. ठेवला, तो स्ट्रॉंग केलात, तर मग नंतर तुम्हाला हे करिअर फार पुढे सोपं आहे आणि अर्थातच या फील्डमध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टीलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा.